हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. चला सकाळ झाली मस्त अशी आणि आई ना आप्पा तर गेलेत गावाला, तुम्हाला माहिती आहे आज येतीलच. आता ऑर्डरचं काय झालंय, ऑर्डर आहे ती आता भरपूर ऑर्डर येतात. 1 किलो 2 किलोची ऑर्डर बंद झाली आहे. 5-6 सगळे प्रोडक्ट सगळेजण घेतात, भरपूर त्यांना आवडतात पण प्रोडक्ट. तर तीच पॅकिंग चालली आहे आपली. तर आहे एक 15-20 किलोपेक्षा जास्त पॅकिंग करायची चालली आहे. मी आणि ही दोघंच आहे पॅकिंग करायला. आई ते कालच चिवडा वगैरे ते बनवून सगळं गेल्या म्हणल्या परत नंतर न. तरी आता आई गेल्यावर तिखट शेव 1-2 किलो आणि मिठाची शेव 1-2 किलो एवढी आम्हाला बनवायची. पण आता आई येस तर वाट बघावं लागेल, कारण की आईशिवाय काय म्हणजे मला तर बनवता येतं पण कसं तुम्हाला द्यायचं त्याच्यामुळं मी एवढं त्याच्यात हे करत नाही, उतरत नाही. तर आई येणार मग तुम्हाला अन्नपूर्णाच्या हातचंच खायला भेटेल. पुढे पॅकिंग करून ठेवले. हे आपलं धपाट्याचं पीठ आहे. चिवडा ही मिठाची शंकरपाळी आहे. तुम्ही म्हणसाल मिठाची शंकरपाळी हे बघा कशी आहे, अशी. आणि गोड शंकरपाळी हे बघा अशी. म्हणजे दोन्ही शंकरपाळ्यामधला फरक होता. मिठा शंकरपाळी तशी, गोड शंकरपाळी अशी आणि कापण्या अशा होता. असे फरक येतं. इकडं आपलं रवा लाडू पॅकिंग केलं ते चिवडा. इकडं ही शेव आहे आपली, मिठाची शेव आहे. तर द्यायची ही सगळी. अजून चिवडा एक मला वाटतं 2 किलो पॅक करायचा आहे. पॅक करताच म्हटलं व्हिडिओ काढावा. आणि शंकरपाळ्या करायच्यात अजून 1 किलो. म्हणजे किती हो तुम्हाला तर सांगते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किलो होते ऑर्डर. ही चाललंय पॅकिंगचं चाललंय. आणि ती 14-15 सोडून आता 1-2 किलो मिठा शेव, 2 किलो तिखट शेव, 1 किलो शंकरपाळ्या, 1 किलो चिवडा असं ही ऑर्डर आलेली वेगळीच आहे. तर ती शेव 1 किलो आणि ही 4-5-6 किलोची ती ऑर्डर आहे. म्हणजे ही 13-14 आणि ती 6 अशी मिळून 20 किलोची ऑर्डर आहे. पण आता आजची उद्यावर जाणार आहे ती एक आहे ती. आणि आज अजून येतील त्या पण उद्याच. शुभ्राचं चाललंय खेळायचं खाली. हा शुभ्रा आहे खेळते खाली. मस्त असं वरण केलं, भात केला, चपात्या केल्या छान अशा. काय होतंय तिकडं आपलं पॅकिंगचं सामान सगळं बाहेर आणले. कसं रोज त्या दिवशी पण 3 ते 4 बॉक्स दिलतं परवा दिवशीच. आज आहे गुरुवारच आहे आज. सोमवारी दिलतं बघा आपण मोठे 3 बॉक्स दिलते. 1-2 बॉक्स पॅक केलते आणि व्हिडिओ बंद झाल्यानंतर ना 1-2 बॉक्स दिलते असे मिळून दिलते एक. ती पण म्हणजे आता ऑर्डर येत आहे. तुमचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी आणि चालले तसंच एक. आज काय ना आपण नाही तर कर्म नाही आम्हाला. रात्री गेलेत, रात्री म्हणजे काल 12-12:30 गेल्याचे. शुभ्रा खेळती आमची. शुभ्रा ब्रश नाही घालू बाबू, तिला खेळायलाच ब्रश केलाय ती, कारण की ती रडती. तुला बा छोटा आणू आपण ब्रश, छोटा. तिला एक छोटा छान ब्रश आणायचा आहे. 4 दात आले ते. तर ही पण नवीनच ब्रश आहे. तुम्ही म्हणता वापरलेला वगैरे आहे का, तर असं नाही. नवीनच ब्रश तिला खेळायसाठी दिलाय, कारण की ती आमचाच ब्रश मागती मग वापरलेला. मग ती काय आम्ही तिला देत नाही, आम्ही तिला ही नवीनच दिलाय. पण अजून छोटा आणायचा ह्याच्यापेक्षा. असू द्या, मला कपडे धुवायचे तर अजून. आता वाजलेत 11. स्वयंपाक झाला, गुरांचं सगळं आवरून झालं. आता कपडे धुवायचे. तोपर्यंत हे कुरिअर टाकून येतील. आणि कुरिअर टाकून आल्यावर मग परत ना गुरांना खायला वगैरे टाकावं लागतं नंतर ना अजून 3 वाजता. मग परत संध्याकाळचा स्वयंपाक संध्याकाळच्या 10 शेण झाल्यावर तोपर्यंत आई नापा येतेल. मग नंतर ना आता संध्याकाळी तर नाही, तोपर्यंत आम्ही सगळं सामान आणून ठेवतो. आणि मग उद्या सगळे ते प्रोडक्ट बनवून देऊया त्या ताईसाहेबांना. तर असू द्या, बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि ज्यांना कुणाला घ्यायचंय ना त्यांना फ्रेश असे प्रोडक्ट भेटतील. आणि तुम्हाला हे बघा महालक्ष्म्यांसमोर पण ठेवायला कसं वाटतंय तुम्हीच सांगा. पॅकिंग पुढं आहे असं ताटात ठेवलं नाही बघा, अजिबात सुद्धा उघडं राहणार नाही. हो का, अशा शंकरपाळ्या मस्त अशा. हो का, ही ताटात हाय असं ठेवलं ना तरी सॉफ्ट पडणार नाही. तर शेव पण तुम्ही हाय अशी हो का हाय अशी ठेवू शकता. 2 पुढं सगळं तुम्ही घेतलं ना, एका लक्ष्म्या पुढं असं 2 सगळं
2-2 किलो घेतलं की तुमचं पॅकिंग पुढं पण राहते, तर सादळत पण नाही, तर उघडं पण नाही तर राहत आणि नंतर तुम्ही खाऊ पण शकता. तर बाय बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आज काय एकटीतच चाललंय.